हॅलो गुड इव्हनिंग. तर आज संडेला दर्शनचे बाबा म्हणजे माझे पण फादर त्यांनी सांगितले की मला मच्छी खायची, पण काकांनी सांगितलं जरासं उशिरा दुपारी, म्हणून आम्ही त्यांना म्हटलं आता लंचचा टाइम तर होऊन गेलाय तर आपण इव्हनिंगला काहीतरी प्लॅन करूया. तर खास आली म्हणजे दर्शन आणि कौतुक दोघंही जाऊन काकांसाठी खास फिश घेऊन आले. काका खूप दिवसानंतर गावावरून आले. मागे फार्मवर त्यांनी फिश खाल्लेलं आणि आता त्यांना फिश खायची इच्छा झाली आहे. तर आज मार्केटमधून त्यांनी आणलेलं आहे बघा सुरमई आणि काबोळी. बघा यार किती सुंदर मिळालेली आहे. आणि कौतुक करणार आहे प्रॉन्सची ग्रेव्ही. सो पूर्व तयारी करून दिलेली आहे मी ग्रेव्हीची. आणि मी आता करते फिश फ्राय कोकण स्टाईल. आज आगोळ नाही आहे काकूंकडे, पण जे काय त्याच्यामध्ये आम्ही करतो. सो ह्याच्यामध्ये आम्ही घेतलाय धनापूड. सो फिश फ्रायसाठी धनापूड काकूने फ्रेशली ग्राउंड करून घेतलेली आहे. त्याच्यात मी हळद ॲड करते. नेक्स्ट गोज लाल तिखट, कारण फक्त फिश फ्रायसाठीच हवा आहे. कोलंबी ते लोक प्रिफर करणार आहेत ग्रेव्हीमध्ये. मीठ मी फिशला काहीच लावलेलं नाही आहे, कारण आत्ताच त्यांनी फ्रेश जाऊन आणलेली आहे. नाहीतर जनरली मीठ आणि हळद लावून आम्ही ठेवतो. सो बेसिकली ह्याच्यात आगोळ जातो, पण आज आगोळ नसल्यामुळे आपण लेमनचा वापर करतो. एक अख्खं लेमन घेतलंय मी. सो आता आपण याला छान मिक्स करूया लेमन ज्यूस मध्ये. याच्यात तुम्ही मसाला मीठ चवीनुसार ऍड करू शकता. ही अशी तुम्ही जर फक्त पेस्ट करून घेतली ते तुम्ही बटाटा किंवा सुरण केळ्याची कापं त्याला यूज करू शकता. अशी आपली छान पेस्ट तयार झालेली आहे. ती आपण आता फिशला लावणार आहोत, पण त्याच्या आधी एकदा टेस्ट करून नक्की बघायचं. सो असं आता ही झालेली पेस्ट मी फिशला लावते. वेलकम बॅक. सो आता आमचे फिशला छान मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. माझ्या बॅकग्राऊंडमध्ये ते दिसतंय. तर आम्ही आता जातो आपल्या नेक्स्ट रेसिपीकडे, म्हणजे प्रॉन्सची करी ग्रेव्ही कम करी. म्हणजे ॲक्च्युली मुलूची रेसिपी कौस्तुभची रेसिपी मी आज ती करते विथ ड्यू गायडन्स फ्रॉम आवर हेड शेफ कौस्तुभ. त्याने मला सगळं सांगून गेलेलं आणि मी आता ते करणार आहे. तर चला पटपट करूया. सो मी 2 टेबलस्पून ऑइल घेतलेलं आहे. सो नेक्स्ट गोज इन अनियन. तो अनियन आपल्याला गोल्डन फ्राय होईपर्यंत करायचं आहे. सो मम्मीची टिप, त्याच्यामध्ये मीठ टाकलं की ते लवकर शिजतं, ते पण मी करणार आहे. सो अनियन आता ऑलमोस्ट गोल्डन होतोय. तर आमच्या हेडशेफने सांगितलं की ह्याच्यात लगेच मिरची टाका. तर त्याच्यात मिरची जाते. जर तुम्ही तिखट मिरची घेतली तर 2च घ्या. या कमी तिखट होत्या काकूंकडे ज्या अवेलेबल होत्या. Next goes in finely chopped tomato. टोमॅटो आपण एकच घेतला आहे, बिकॉज आपण कोकम घालणार आहोत त्याच्यात. पण हे थोडंसं तुमचा ग्रेव्हीचा बेस करा. नेक्स्ट इज रेड चिली. And finally goes in the secret masala. आणि जर सिक्रेट मसाल्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल सो तुम्हाला कमेंटद्वारे आम्हाला सांगावं लागणार आहे आणि आम्ही ती तुम्हाला नक्की सांगू. हा सिक्रेट मसाला कोणता आहे हे आम्ही ते खालच्या दुकानातनं घेतलं होतं. जसे स्पॉयलर्स. आणि मसाला छान तेलावर परतून घेणे, एक जीव करणे. हेडशेप येऊन हे बघ इकडे घेतले, थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि आता मी कोथिंबीर टाकते. सो कोकणची आयडेंटिटी म्हणजे कोकम हे गेलेलं आहे.
नेक्स्ट म्हणजे आम्ही आमच्या फिश करीमध्ये किंवा स्पेशली प्रॉन्सच्या ग्रेव्हीमध्ये वापरतो ते म्हणजे नारळाचं दूध. इथे आम्ही बनवलेलं नव्हतं म्हणून आपण रेडीमेड आणलेलं आहे. आणि हे अख्खं पॅकेट मी टाकणार. ओके, ह्यानी जो रिचनेस येतो यार ग्रेव्हीला, चुम्मेश्वरी रिचनेस. काय तुम्ही शब्द. ओ हेड शेफ इज हिअर. ओ माय गॉड, हेड शेफ आलेले आहेत. आता हेड शेफ जेव्हा लास्टला आपल्या हाताने असं सगळं त्या ढवळतील जेणेकरून त्याची टेस्ट, त्यांच्या हाताची टेस्ट त्याच्यामध्ये जाईल. हा दिस लुक सो सॅटिस्फाईंग. मज्जा येते. So, आता कड आलेला असेल. येस, नाईस, छान कड आलेला आहे. The aroma is awesome. नारळाच्या दुधाचा मसाल्याबरोबर जो वास येतो एकदम अप्रतिम. सो हे आपले डी-वेन्ड नाईसली वॉश प्रॉन्स रेडी आहेत. हे आपण आता एक एक करून ह्याच्यात सोडूया. गॅस जरा कमी करते. याला मी मीठ वगैरे काहीच लावलेलं नव्हतं. जे काही मीठ आहे ते त्या ग्रेव्ही मधलंच आहे. सो लेट्स सी. आणि ती त्या ग्रेव्ही मध्ये छान कुक व्हायला पाहिजे. आणि आता मस्त कोलंबी शिजलेली असेल आणि वाव सुपर. आणि आता ते जे वरती तेल येते ना ते ऍक्च्युली आहे खोबऱ्याचं. म्हणजे आपण जे खोबऱ्याचं रस टाकलाय आपण त्याला म्हणतो कोकोनट मिल्क. हा, नारळाचं जे दूध टाकलंय ना त्याची ती करी आहे. आणि आता ह्याला झाकण लावून आपण शिजायला ठेवूया. A few moments later. आता फायनली त्याला तळायची वेळ आलेली आहे. दिस इज रवा, तांदळाचं पीठ, मीठ आणि थोडंसं नावाला लाल तिखट. आता त्याला चांगलं त्याच्यामध्ये डिप करूया. So this is moment of truth. So only तरतर we कोंकणी enjoy in our life. मच्छी की तरतर. पाकण बघायला ना. अरे बापरे, मीच रिव्ह्यू द्यायचा, मीच बनवलेला. काका देतील ना. झालं